पण भारतीय जनता पक्षानं जेव्हा आपले खरे दात दाखवायला सुरुवात केली तेव्हा आम्ही तो जबडा फाडून बाहेर आलो आणि आम्ही स्वतंत्रपणे आमच्या भूमिका घेतल्या। आजही आमची भूमिका ही महाराष्ट्राच्या संदर्भात स्पष्ट आहे। जर कोणी महाराष्ट्रावर अशा प्रकारे घाव घालणार असतील, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोचवणार असतील तर शिवसेना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ज्या प्रकारे सगळे एकत्र आले महाराष्ट्राच्या दुश्मनांच्या विरोधात, तेव्हा त्या पद्धतीने आम्ही एकत्र येऊ। तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं, काय नेमकं झालं असेल जेणेकरून अशा प्रकारे पाठिंबा द्यावा? राजकीय व्यभिचाराला पाठिंबा म्हणजे असं राज ठाकरे म्हणतात, कुठेतरी विसंगती दिसून येते का? राजकीय व्यभिचार म्हणजे असा आहे, राजकीय व्यभिचार कशाला म्हणतात हे प्रबोधनकार ठाकरे यांच्या चिंतनातून, भाषणातून, लेखनातून समजून घेतलं पाहिजे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। मी सगळे प्रबोधनकार ठाकरेंचे विचार मानणारे लोक आहोत। ते तर स्वतः त्यांचे नातू आहेत, उद्धव ठाकरे त्यांचे नातू आहेत। राज्यातले ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी आणि व्यभिचारी यांना भारतीय जनता पक्षानं आपल्याकडे घेतलंय। त्यातले एक हे महाशय आहेत का नवनिर्माणवाले? मला असं वाटत नाही। पण राज्यातले सगळे ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी, व्यभिचारी, गुंड यांना आपल्या पक्षात वॉशिंग मशीनमध्ये घेऊन साफ करणं हा व्यभिचार नाही का? मग त्याच व्यभिचारी व्यासपीठावरती आपणही पाय ठेवला असेल तर आपल्याला लोकांना उत्तर द्यावं लागेल असं माझं म्हणणं आहे। हा त्यांचा निर्णय आहे, त्याच्यावर त्यांनीच बोललं पाहिजे। काय घडलं असेल बिनशर्त पाठिंबा देण्यात आता असं आहे न घेता, म्हणजे आता असं आहे की अजित पवार, हसन मुश्रीफ किंवा अनेक नावं अशी आहेत ज्यांनी बिनशर्त अनकंडिशनल भाजप बरोबर जायचं मान्य केलं। ठीक आहे, ते मंत्री झाले, अमुक झाले, तमुक झाले, आणि ते का गेले, ते कोणाच्या दबावामुळे गेले सगळ्यांना माहिती आहे। ते कोणाच्या दबावाखाली गेले, कोणत्या एजन्सीच्या दबावाखाली गेले, तर मला असं वाटत नाही की ह्यांचं तसं झालं असेल। पण जे गेले भाजप बरोबर ते फक्त शरणागती यासाठी त्यांनी पत्करली, गुडघे यासाठी टेकले की त्यांच्या अनेक फायली उघडल्या गेल्या, त्यांना धमक्या दिल्या गेल्या। आणि म्हणून मला असं वाटतं की व्यभिचार जो आहे हा भारतीय जनता पक्षाचा जगजाहीर आहे। आणि अशा व्यभिचारी पार्टीबरोबर जर कोणी संबंध ठेवत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, तो आमचा प्रश्न नाही। आम्ही त्यापासून दूर आहोत। राज्यसभा आणि विधान परिषद मला नको आहे म्हणून मी नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा देतोय असं म्हणाले। म्हणजे त्यांचा प्रश्न आहे ना, मी कसं काय बोलू त्याच्यावर? म्हणायचं बघा, आपली स्वतःची चोरी आपण कशी का होऊ देऊ शकतो ना? ठाकरे हे नाव असं या महाराष्ट्र आणि देशामध्ये, त्यांना कोणी झुकवू शकत नाही, त्यांना कोणी नमवू शकत नाही। हा इतिहास आहे। उद्धव ठाकरेंना झुकवण्याचा प्रयत्न झाला, उद्धव ठाकरे झुकले नाहीत। आम्ही सगळे बाळासाहेब ठाकरेंचे शिलेदार आहोत। आम्हाला तोडण्याचा, झुकवण्याचा प्रयत्न झाला, आम्ही तुटलो नाही, आम्ही लढतो आहोत। सध्या महाराष्ट्राची गरज आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी। पाठिंबा दिल्यानंतर अशी म्हणतात उद्धव ठाकरे यांनी युतीच्या वेळी मुख्यमंत्र्यांची अट केली होती आणि त्यांनी याला कविता म्हटली आहे, प्रेम म्हणजे प्रेम असतं, त्यांचं आणि यांचं सेम नसतं। कविता त्यांनी नीट वाचावी। मंगेश पाडगावकरांची कविता काळजीपूर्वक वाचावी, त्याचा उगाच विटंबना करू नये। प्रेम म्हणजे काय असतं? सेमच असतं, पण ते सेम वेगळं, हे शेम आहे। हे जे चाललंय राजकारण, भाजप हे व्यभिचारी वगैरे सगळे म्हणता ना तुम्ही, हे सेम नसून हे शेम अँड शेम आहे। महाराष्ट्राच्या हितासाठी हा निर्णय का ऐतिहासिक निर्णय आहे का राज ठाकरेंचा? वारंवार भूमिका महाराष्ट्राच्या हितासाठी कोणताही निर्णय हा मला दिसत नाही। महाराष्ट्राच्या हितासाठी जर एखादा निर्णय असता तर कोणताही पक्ष आणि कोणताही नेता या क्षणी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरुद्ध ठामपणे उभा राहील
आणि त्यांच्या राजकीय व्यभिचाराचं वस्त्रहरण करेल.